फी तुम्हाला लागणार आहे। तरी आपण आल्याची नोंद द्यायची आहे। आपण क्रीडा नगरीमध्ये दिसत आहात, पण आपण अजून एंट्री केलेली नाही, एंट्री फी भरलेली नाही। 9:30 नंतर येणाऱ्या सर्व संघांना लेट फी द्यावी लागणार आहे। 1200 रुपये आपल्याला लेट फी द्यावी लागणार आहे। साडे 9 नंतर एंट्री देणाऱ्या संघाला 1200 रुपये एंट्री फी भरावी लागणार आहे। लक्षात घ्या, आपण आलेलो आहात या क्रीडा नगरीमध्ये, पण आपण अजून एंट्री दिलेली नाही। आयोजकांना सहकार्य करा, म्हणजे या सर्व क्रीडा स्पर्धा वेळेत पूर्ण होतील। वाशिन मारला तरी कोणता बोलला असता आपल्याला सकीच त्याला वयान आपलं पैसे बाहेर बाहेर पियुष बाहेर काय होतं। कमलाकर मात्र आपण स्टेजवर यायचं आहे। कमलाकर बुवा आपण स्टेजवर यायचं आहे। कमलाकर बुवा आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक कमलाकर मात्रे आणि स्टेजवर यायचं आहे। मॅच घालतोय आमच्या या संघासाठी नेहमी त्यांचं सहकार्य असते असे कमलाकर सीताराम मात्रे यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। चप्पल घाल जे संघ आले त्यांना आल्याची नोंद द्या। गावात आम्ही एंट्री क्लोज करू। ग्राउंड नंबर 1 वर होणारा पुढील सामना, चालू सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर 1 वर होणारा पुढील सामना श्री संत तुकाराम गोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी। दोन्ही संघाच्या संघनायकांनी मैदानात यायचं आहे। ग्राउंड नंबर 2 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना जय बजरंग धेरण विरुद्ध राधाकृष्ण वराव। ग्राउंड नंबर 2 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय बजरंग धेरण विरुद्ध राधाकृष्ण वराव। दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे। कुठलाही मैदान रिकामा ठेवू नका। संघनायकांना विनंती आहे की आपला संघ तयार ठेवायचा आहे। आपला दोन्ही मैदानावर होणाऱ्या संघनायकांना हा दुसरा पुकार आहे। श्री संत तुकाराम गोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी मैदान नंबर 1 वर होणारा सामना आहे। तर मैदान नंबर 2 वर होणारा सामना आहे जय बजरंग धेरण विरुद्ध राधाकृष्ण वराव। चारही संघाच्या संघनायकांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे। सार्थक याच्या अगोदरचे रेड आबेन पॉईंट मध्ये पॉईंट किती दिला 2 मध्ये त्यांचं 4 2 नाही बघ
तरी इंटरेस्ट कुठे कशी पाखा आलं होतं आणि कवरला पण फिट आहे नाही तर गणेश मात्र तुमच्या मागे जे आहे त्यांना मागे सरकवा. थोडं मागे सरकवा. जे जे संघ आले त्यांनी आल्याची नोंद द्या. 9:30 नंतर आपल्याला लेट फी द्यावी लागेल. तसेच 10 नंतर येणाऱ्या संघांना एंट्री बंद होईल. म्हणून या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघनायकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण आल्याची नोंद द्या. आयोजकांकडे मदत करून द्या आणि शिक्के घालून द्या. वाकून राहणार. मैदान नंबर 1 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी दोन्ही संघांच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन मैदानाकडे यायचा आहे. तर मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा दुसरा सामना जय बजरंग धीरण राधाकृष्ण वराव दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन मैदानाकडे गाण्याचा म्हणू नको. अबे कमी दाखव. सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाटील वाशी हे इथे मॅच बघण्यात आले होते आणि खूप तेजू व्हायचा आहे. सूर्यकांत पाटील वाशी आला घे काय धरलं. फेक फेक. शाबास. हे पाय आहे. घेतला राव दे घे. तर मग आता काय करते याच चालू करावा. हा तसा दोघांना पकड लावली तिथे यार. सूरज उतरला विक्रम. ग्राउंड क्रमांक 1 वर सामना संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी. संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी. पहिला पुकार आहे संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध अमर ओवळी. ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना जय बजरंग धीरण विरुद्ध राधाकृष्ण वराव. जय बजरंग धीरण विरुद्ध राधाकृष्ण वराव पहिला पुकार आहे. अरे मोरे एक दोन केले नाही. सुपर टॅकल. मस्त मस्त. आलेल्या संघांना विनंती आहे की आपण आल्याची नोंद द्या. आपल्याला आता लेट फी भरावी लागणार आहे. 1200 रुपये एंट्री झालेली आहे. शेवटची 5 मिनिटानंतर 1200 रुपयाची एंट्री तुम्हाला भरावी लागेल.
या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या संघनायकांना विनंती आहे. प्रवीणचं काही काम नाही, राकेशला उतरवलं. प्रवीणने 2 घेतला. कोणची लीड आहे? इकडे कोणची लीड आहे? इकडे कोणची लीड? काय संबंध नाही, टाय पण असेल. मोरजावल्यांची असेल. तुमची ट्रेन उडवलं आधी तुमचे 2 होते ते मी हातला उलटी शाबास. पाय एका कामाला बाकी काय नाही. हॅलो पंचांचा निर्णय अंतिम राहील. गुड आता पुन्हा वगैरे केला किती आला? 53. स्कोरर कधी सगळे लांब जेव्हा सगळे लांब स्कोररची तर सगळ्यांनी लांब बाजूला घ्या. जयेश पेटी स्कोररची तुझी पब्लिक लांब बाजूला घ्या. स्कोररची तुझी पब्लिक बाजूला घ्या. स्कोररनी लक्ष ठेवता आपल्या मागे कोणी पब्लिक ठेवायची नाही. बाकी काय नाही. अरे स्कोररची तर बाजूला थांबा. स्कोरर राकेश अरे तुम्ही तिथे बाजूला सगळ्यांनी तू भरलाच नाही. स्कोररची तर बाजूला जागा आज शिवरात्रीला त्याला नेते गाडीवर आला नाही. इकडे स्कोररची तर काय त्याला कोण आता काय येणं त्याच्या बहिणी परत बोलती तुझ्या बहिणी मनी सारखा झाला. कोणी लाईटचे खांबे टेकायचे नाही समोर. कोणी लाईटच्या खांबाला हात लावायचा नाहीये. मैदान नंबर 2 बॅनरच्या खाली जो लाईट्स आहे खांबा आहे बघा त्याला कोणी हात लावू नका. मैदान नंबर 2 बॅनरच्या खाली जो खांबा आहे लाईट्स आहे त्याला कोणी हात लावू नका. मैदान नंबर 1 वर होणारा पुढील सामना श्री संत तुकाराम ढोलपाडा विरुद्ध अमर ओवणी. दोन्ही संघनायकांनी आपला संघ घेऊन पॉइंट मार. मैदान नंबर 2 वर होणारा पुढील सामना जय बजरंग थैराट विरुद्ध राधाकृष्ण राव. दोन्ही संघांच्या संघनायकांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे. आपला शेवटचा पुकार आहे. जय मसोबा गावठण आता वजन करण्याची जायचं आहे.
जय मिशन आठवण जय हनुमान मोठे वजन काढायला जायचं शाबास शाबास जय भवानी कोकणी संघ वजन काढायला जायचं मला काश्मीर जय हनुमान उचले वजन काढायला जायचं चला पंचाने दिलेला अंतिम राहणार पंचाकडे निर्णय पंत इकडं अंगावर आला ना पण पारला खपला गेमच याला दुसरे ग्राउंडर फेकायला लागला दुसरे ग्राउंडर जवली कोलबीच वाटते कधीच त्याला कवर मागाशी पण तुला पाय तर बाहेर चला ग्राउंड संत अमरवाली संत अमरवाली आणि ग्राउंड नंबर 2 जय बजरंग भोळा राधाकृष्ण जय बजरंग भोळा राधाकृष्ण अमरवाली संत अमरवाली आणि ग्राउंड नंबर 2 जय बजरंग भोळा राधाकृष्ण जय बजरंग भोळा राधाकृष्ण कोण आहे 21 किती आणि आता 12चं विचार तिकडे काय झालं काय आहे त्या गावदेवी गावदेवी आहे ती याकान गवली ती या करायला लागेल लय चालेल तिथे नाही लय चालेल निष्ठा नाही याकान गवली पण तो गावला वेगलाच रे पटकनच गाव लागली पटकन त्या अंगावर पडला नाही आमचं तिकडे नेलं पटकनच गावलाय दुसरा कॅप्टन वैभव मांगले शाखा त्यांची लीग आहे नाही म्हणून घेतला आता नाही गेली एक काय एक गाव एक टीम पुढे बैल मारे कडक मारले तर याच्यासाठी तेवढी या लागते उडी मारवायच्या तीनशे पट्टीने कसं उडवली ना ए बाबा ठरलं त्याला सर पॉईंट लागला असता लोन पडला ती लगेच गेम फिरली ग्राउंड नंबर 1 वर संत तुकाराम धोमकरा आणि अमरवली आदिवासी संत तुकाराम धोमकरा आणि अमरवली दोन्ही बरी तरी आहे मंत्र आपली तर लई खराब असेल आपली आपला प्लेअर आहे कोण नाही म्हणून तर बोलते ना आपला शुभम रेडर शुभम महिने नाही मारला बोलतोय ग्राउंड सीमा सिद्धचंद्र महात्रे क्रीडा उपस्थित असलेल्या सर्व क्रीडारसिकांचं
श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ वाशिम आता यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. कारण आपण सर्व कबड्डी प्रेमी आहात. कबड्डीवर संघटनांना मी विनंती करेन की आपण आल्याची नोंद द्या. मला हॉटेल एक राहुल उतरलेला एकदा वाढवला ओपनला आम्ही असंच बाहेर चैनीसला ताकद आहे त्यांनी चवडा मारला तो म्हणजे धरला तर तो धावतोय तो लगेच पाठवतात त्याच्या आहे तरी काय जीव पाटील जीवन कमी वजन वाटत राकेश मेहनत आहे ना मेहनत आहेत ना परीक्षा 10वी 12वी दोन्ही परीक्षा तेच आहे 60 वालेलं 60 वाले तेच आहे फी द्यायच्या नंतर काय ना वाढूनच फी पण नका देऊ अरे काय दाबते फी वाढली 200 रुपये एवढे 300 पर्यंत येतील पैसे म्हणून काय सांगायचं तुमचं सहाय्य दिलं